उमेदवारी मिळावी यासाठी छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक पक्षाचे उमेदवार यांनी आता आपल्या पक्षश्रेष्ठींकडे जायला सुरुवात केलेली आहे। अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून सुद्धा मध्यमधून उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः डॉक्टर शोएब हाशमी हे सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच ज्यांची नावाची चर्चा आहे ते म्हणजे तनवानी हे सुद्धा मुंबईमध्ये होते आणि त्यासोबतच ही जी बैठक आहे किंवा ही जी काही भेट आहे ही महत्त्वाची असणार आहे, कारण या ठिकाणी तिकिटासाठी सेटिंग लावण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे, म्हणजेच विनवणी केली जाणार आहे, विनंती केली जाणार आहे। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तिकिटासाठी या ठिकाणी असणाऱ्या नेत्यांना आता चढाओढ करावी लागते आणि मातोश्रीवर जाऊन तिकिटासाठी त्यांना प्रयत्न देखील करावे लागत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। मुंबई म्हटल्यानंतर गणेश नाईक असं राजकीय समीकरण आहे। मात्र आता गणेश नाईक जर बाहेर पडले तर भाजपला हा मोठा धक्का बसणार आहे। जर गणेश नाईक महाविकास आघाडीत गेले तर नवी मुंबईची महाविकास आघाडी मजबूतपणे होताना दिसून येत आहे। नवी मुंबईच्या राजकारणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची राजकीय ताकद कमी आहे। त्यामुळे गणेश नाईक जर महाविकास आघाडीमध्ये गेले तर नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आपल्याला दिसून येत आहे। मात्र भाजपला राजकीय तोटा सहन करावा लागणार आहे, कारण गणेश नाईकानंतर भाजप ही कमकुवत आपल्याला नवी मुंबईच्या राजकारणामध्ये दिसणार आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर पाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकर इच्छुक आहेत, मात्र तालुक्यातील भाजप नेत्यांकडून त्यांना विरोध केला जात आहे। काल भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पडळकरांच्या जतमधील उमेदवारीला विरोध केलेला आहे। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली माजी आमदार विलासराव जगताप, तमनगौडा रवी पाटील यांच्यासह दुष्काळी जत नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। तर यावेळी विलासराव जगतापांनी फडणवीसांकडे आपल्या उमेदवारीची मागणी केली। जर मला मिळत नाही तर पडळकरांना ऐवजी अन्य भूमिपुत्राला उमेदवारी देण्याची मागणी यावेळी केलेली आहे। तमनगौडा रवी पाटील व समर्थकांनी देखील उमेदवारीची मागणी करत पडळकरांना उमेदवारी दिल्यास बंडखोरीचा इशारा दिलेला आहे। गोपीचंद पडळकरांच्या ऐवजी भूमिपुत्राला उमेदवारी देण्याची यावेळी एक संगनमताने एकत्र करून देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि अशामध्ये सर्व पक्ष संघटनांचे जे काही उमेदवार आहेत ते कामाला देखील लागलेले आहेत। राज्याचं लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे, परंतु त्यांच्या विरोधामध्ये आता शरद पवार गटाकडनं उमेदवार देण्याची चाचपणी जी आहे ती देखील सुरू आहे। शरद पवार गटाकडनं नवी खेळी खेळत याच ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार देण्याची तयारी केलेली आहे। सुनील गुट्टे, राजेभाऊ फळ, त्याबरोबर संजय दौंड या तिघांचंही नाव जे आहे ते या ठिकाणी आघाडीवरती आहे। त्याबरोबर जर पाहिलं तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचं नाव जे आहे ते देखील याच मतदारसंघामध्ये आघाडीवरती पाहायला मिळालं आहे। राज्याच्या राजकारणामध्ये परळी विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि याच मतदारसंघामध्ये शरद पवारांचं विशेष लक्ष जे आहे ते देखील लागलेलं आहे, कारण की परळीमध्ये सध्या धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये एक तगडा उमेदवार शोधण्याचं काम जे आहे ते याच मतदारसंघामध्ये शरद पवारांकडनं होत आहे आणि त्यामुळेच या तिघांची ही जी नावं आहेत ती आघाडीवरती आहेत। त्यामुळे उमेदवारी नेमकी शरद पवार कोणाला देतात याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। अशामध्ये सुनील गुट्टे यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे। त्यामुळे आता नेमकी उमेदवारी मिळते कोणाला याकडे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। विकास माने, लोकशाही मराठी, परळी, बीड। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले आणि काँग्रेसनं आपली रणनीती ठरवण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे। आज काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती काँग्रेस कमिटी इथं पार पडत आहेत। खरं तर सतेज पाटील हे काही कार्यक्रमाच्या निमित्तानं परगावी असले तरी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक असणारे लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे हे या मुलाखती घेताना आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर काँग्रेसनं 6 विधानसभा मतदारसंघांवरती दावा सांगितलेला आहे। त्यामध्ये कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर विधानसभा, हातकणंगले विधानसभा, शिरोळ आणि चंदगड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। या विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास 20पेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि त्यांच्या मुलाखती आता खासदार काळगे घेताना पाहायला मिळत आहेत। खरं तर विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये यादी जाहीर होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले आणि या ठिकाणी मुलाखती पार पडताना आपल्याला दिसून येत आहेत। सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणूक शांततेनं पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोमाने तयारी चालू आहे। या जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ मिळून 972 मतदान केंद्र राहणार आहेत। त्यापैकी 351 केंद्र हे नक्षलग्रस्त भागामधले म्हणजेच संवेदनशील आणि अतिसंवेदनशील क्षेत्रामधले आहेत। त्या ठिकाणी कोणत्याही नक्षली अडथळ्याविना निवडणूक पार पाडणं
त्यासाठी पोलीस दलाकडून CRPF, SRPF आणि इतर केंद्रीय सुरक्षा दलाच्या 110 कंपन्या मागवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीचा बंदोबस्तासाठी या जिल्ह्यामध्ये जवळपास 17,000 पोलीस जवान हे तैनात राहणार आहेत. याशिवाय मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी आणि मतदान सामुग्री त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी 5 हेलिकॉप्टर्सची मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे. लगतच्या छत्तीसगड राज्यामधून नक्षलवादी या जिल्ह्यामध्ये येऊन कारवाया करण्याची आणि निवडणुकीमध्ये अडथळा आणण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. अशा स्थितीमध्ये ही निवडणूक शांततेत पार पाडणं हे सर्वात मोठं आव्हान राहणार आहे. मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी एका कार्यक्रमात बोलताना ज्या मतदानासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी लवकरात लवकर 2 दिवसामध्ये द्या आणि त्यांना आणण्यासाठी गाड्या भरून आणण्यासाठी फोनपे करा असं वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडालेली आहे. आणि यानंतर आता ठाकरे गटाकडून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. अयोध्या पोळ यांनी यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. दुसरीकडे जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी देखील निवडणूक विभागाला पत्र देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. आणि त्यानंतर आता निवडणूक विभागाने संतोष बांगर यांना खुलासा मागवलेला आहे आणि यामुळे आता संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. जळगाव जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. प्रामुख्याने खरीप हंगामातील मका, ज्वारी, बाजरी, तूर, कापूस हे पिके काढण्यात आलेली आहेत. मात्र काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान जिल्ह्यात पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला असून परतीच्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव.